रुपालीच्या कामाचे ना मला शंकाच वाटते. नाही म्हणजे ही जाती कुठं येती कुठं काहीच कळेना हो. विनायकराव आपण घरात आपल्याला तरी कसं कळणार हो. पण मी काय म्हणतो, मोनाला विचारायचं का? नाही म्हणजे सध्या मोना आणि ते दोघं एकमेकींशी चांगलं बोलतात ना. हा पण अहो मोना तरी हाय कुठं? हा मोना मोना आहे बघा आली. मोना अगं कुठं होतीस तू? अहो बापू, मी कुठे असणार आहे? मी बाहेरच होती. बोला ना तुम्ही, काही काम होतं का? काम म्हणजे काय म्हणजे अगं रुपाली सकाळीच कुठे गेली आहे तुला काही माहिती आहे का? म्हणजे कशासाठी गेली आहे, कुठे गेली आहे काय? बोल की मोना. नाही हो बापू, अहो मला काहीच अंदाज नाहीये. मोना नक्की काय चाललंय ग? बापू, तुम्ही माझ्यावर शंका घेताय का? हे तसं नाही, शंका नाही घेत. पण अगं तुझ्याशी रुपाली जरा नीट बोलतात ना, म्हणून मी आणि विनायकरावांनी तुला विचारलं. अहो बोलत असतील, पण त्यांचं काय चालू आहे मला खरंच नाही माहित बापू. घ्या आल्या रुपाली. हा रुपाली अगं बरं झालं तू. बापू विनायकराव काय हो, काय झालं त्यांना? काय माहित. चला आपण जरा विचारूया तिला. होय होय विचारलंच पाहिजे. चला चला. काय आज काय? हे सगळं काय चालू आहे मलाच कळेना. ही बया हॉस्पिटलला काय जाते, येऊन परत न बोलता आत काय निघून जाते? काहीतरी घडते, हे खरंय. रुपाली रुपाली रुपालीताई, अगं रुपाली दार उघड ना रुपाली. रुपालीताई, रुपाली अहो दार उघडा. हे बघा तुम्ही असं दार बंद करून बसल्यानंतर आम्हाला कसं कळणार काय झालंय ते? तुम्ही दार उघडा की, आम्ही आहे, तुम्ही काळजी करू नका. विनायकराव मला वाटतं आपण स्वप्नील सरांना फोन करून बोलवून घ्यायचं का? ते बोलतील त्यांच्या बरोबर. हा चालेल मी फोन लावतो. अहो विनोबाबा थांबा. हे बघा आपल्याला अजून काही नीट माहिती नाहीये. आपण कशाला उगाच स्वप्नील सरांना फोन करून त्रास द्यायचा? मला वाटतं त्या थोड्या नाराज आहेत. आपण त्यांचा थोडा वेळ देऊयात ना, ते येतील बाहेर. तसं नाही मोना, अगं स्वप्नील सर आले तर बोलतील तरी. हे बघा जर त्यांनी नाहीच दरवाजा उघडला तर आपण फोन करू ना त्यांना. बरं ठीक आहे, थोडा वेळ थांबूया आपण. रुपाली रुपालीताई, दुर्दैवाने तुमच्या कुटुंबासाठी फार चांगली बातमी नाहीये. अमोला मेडोलोब्लास्टोमा हा आजार आहे. आय एम सॉरी टू से, पण त्याच्याकडे आता आयुष्यातले फक्त 2 महिने राहिलेले आहेत. देवा, अरे असा कसा उलट्या काजाचा निघालास रे तू? काय बिघडवलं होतं तुझं लहान लेकरांनी? त्या सांग ना, काय बिघडवलं होतं म्हणून त्याला तू अशी शिक्षा देतोस? आम्ही सगळे कोलमडून पडू सगळे. का असं वागलास तू? का? हा ठीक आहे ठीक. बापू अहो, मला आता काळजी वाटायला लागली. रुपालीनं कोंडून का घेतले? मला पण काळजी वाटायला लागली विनायकराव. थोडा वेळ जाऊ द्या, बघूया काय होतं. ओय ये बाळा. अरे आला तू? वा 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 वा. आजोबा, बापू, आज माझी स्पर्धेसाठी एंट्री झाली. अरे वा वा वा, चांगलं झालं की मग. बापू, तुम्ही एवढे नाराज का आहात?
अरे काही नाही बाळा. तुझ्या काकीनं म्हणजे रुपालीनं सकाळपासून स्वतःला कोंडून घेतलं रे खोलीत. काय? हो. पण असं का केलं तिनं बापू? अरे बाळा काहीच कळायला मार्ग नाही रे. आम्ही दार वाजवतोय ती दारच उघडत नाहीये. बापू मी एक काम करतो, परत एकदा स्वप्नीला फोन करतो. होय होय करा. स्वप्नील सरांना फोन करा तुम्ही. थांबा आजोबा, मोठे बाबा कामात असतील, मी बघतो काहीतरी. अरे अमोल बाळा, स्वप्नील सरांचं आणि रुपालींचं काही भांडण झालं असलं तर तू नको मध्ये पडू. तू लहान आहेस ना. पण मोठी मग आपल्या घरातली आहे ना बापू. मग त्या त्रास होतोय तर मला काहीतरी करावं लागेल. हा हा. पण काय करायचं ते जपू ना, कारण रुपाली जास्तच नाराज आहेत बाळा. ठीक आहे बापू. बर. मोठी माँ दरवाजा उघड. मोठी माँ, मोठी माँ, मोठी माँ दरवाजा उघड. मोठी माँ दरवाजा उघड. मोठी माँ. मम्मा, मी ना खिडकीतून आवाज देतो. हो छोटे सरकार. अहो रुपाली ते अहो दरवाजा उघडा ना. तुम्ही काय अवस्था करून घेतली स्वतःची. देवा, कुठल्या तोंडाने भेटू मी माझ्या अमोलला? कशी भेटू? कसं सांगू मी त्याला? त्याच्याकडे फक्त 2च महिने आहेत. नाही नाही, मी त्याला अशी नाही भेटू शकत. त्याला नाही सगळं नाही कळायला पाहिजे. त्याला काहीच नाही कळू दिलं पाहिजे.